शेतकऱ्यावर आणि एक दिवस या देशावर उपाशी राहायची पाळी आहे. कारण आपली येणारी आदर्श पिढी या शेतीतल्या मातीमध्ये पाय घालायला सुद्धा तयार होत नाही. आज जर या येणाऱ्या पिढीला धान्य पिकवायची जर माहिती नाही मिळाली तर हे कसे जगणार आणि काय खाणार पुढं? जर धान्य पिकवणारी पिढीच जर निपासली तर येणारी पिढी काय खाईल? यासाठी एक गोष्ट कमी करा, पण मुलाचे शिक्षण कमी करा. मुलाचे शिक्षण किती जरी केले तर ते पैसा खाऊ शकत नाही. नोकऱ्या जरी लागल्या तर काय पैसा खाऊ शकणार नाही. त्यांना धान्य पिकवताच आलं पाहिजे, तरच ते खाऊ शकतील. नाही तर त्यांच्यावर उपाशी राहायची पाळी येईल 100%. तुम्ही पाहू शकता. तर जर आपली येणारी पिढी शेती करायची जर त्यांना माहिती नाही झाली तर ती शेती कशी करणार? यासाठी हा व्हिडिओ बनवायचा उद्देश होता. या व्हिडिओमधून मला एवढंच सांगायचा प्रयत्न करायचा आहे की आजकालचे जे लोक आहेत ते फक्त असं बोलतात की शेतीवर असं अवलंबून राहू नये, काही नाही. अरे पण शेतीच्या आधारावरच सगळं चालतं. कारण तुम्ही जे धान्य खाता ते कुठं पिकतं? ते बी शेतीमध्येच पिकतं ना. त्यासाठी तुमच्या अशा लटवेपणामुळं या देशावर एक दिवस उपासमारीची पाळी येईल. यासाठी शिक्षण एक गोष्ट कमी करा, पण येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या आदर्श पिढीला त्यांचं आनंदमय जीवन जगण्यासाठी त्यांना 2 वक्ताची रोटी तर खायला भेटली पाहिजे की नाही? त्यांना एक वेळेस भाजीला तेल नसलं तरी चालेल, पण 2 वेळेसचं धान्य घरात पाहिजे की नाही? हे धान्य त्यांना पिकवता आलं पाहिजे, तरच ही पिढी जगू शकेल. एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास